गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, थँक यू, सॉरी. हे सगळे शब्द तुम्हाला पटापट म्हणता येतात, हो की नाही? आणि या सगळ्या शब्दांमुळे तुमचं इंग्रजी बोलणं किती सोपं होतं ना. हे काही पाठ करावं लागतं, कुठे बोलायचं कुठे नाही सांगावं लागतं, अजिबात नाही. हे सगळं कसं पटापट येतं तुम्हाला? कारण या सगळ्या आहेत दैनंदिन वापरातल्या फ्रेजेस. जे आपण सॉरी म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो, हे सर्व जे शब्द आहेत तर या आहेत छोटे छोटे फ्रेजेस. अशा प्रकारच्या जर फ्रेजेस तुम्ही जर अशाच पद्धतीनं पाठ केल्या आणि त्या समजून घेतल्या आणि त्या वेळोवेळी जर तुम्ही वापरल्या तर इंग्रजी वेगळी शिकण्याची, वेगळी बोलण्याची गरजच पडणार नाही. चला तर मग अशा 50 महत्वपूर्ण छोट्या छोट्या फ्रेजेसचा आपण अभ्यास करूया, ज्याच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजी जी आहे ती आपोआप तुमच्या तोंडातनं बाहेर पडेल. तिला बाहेर पड किंवा ह्याला काय म्हणू, याला काय म्हणू असं करायची गरजच पडणार नाही. जितक्या सहज सॉरी म्हणाल, जितक्या सहज थँक्यू म्हणाल, तेवढ्याच सहजपणे आजचे हे सगळे 50 फ्रेजेस सुद्धा तुम्हाला नक्कीच म्हणता येतील वेळेवर. चला तर बघूया अशा कोणत्या फ्रेजेस आहेत ज्याच्या मदतीनं आपलं इंग्रजी बोलणं खूपच सोपं होणार आहे. सो पहिली महत्वाची आपण फ्रेज पाहूया अँड दॅट इज ही फ्रेज आहे बघा, लेट्स गो. ओके, समजा आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण सहज सगळे बसलेलो असू तर आपण काय म्हणतो, ओ चला फिरून येऊया, चला जाऊया, चला जाऊया. सो चला जाऊया म्हणजे काय, लेट्स गो म्हणजे चला जाऊया. आता आपल्याला चला जाऊया म्हणता येतं. तशाच पद्धतीनं कुठे जायचं आहे हे तुम्हाला सांगता येतं. सपोज तुम्हाला म्हणायचं आहे की चला थोडं फिरून येऊया. सो तुम्ही काय म्हणू शकता, गोच्या ऐवजी वॉक शब्द म्हणा, लेट्स वॉक. लेट्स गो टू अ ट्रिप. चला आपण थोडं ट्रिपला जाऊया. चला थोडंसं खेळूया, लेट्स प्ले. बघा, लेट्स या शब्दापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे शब्द जे आहेत ते वापरू शकता. सिम्पली यू हॅव टू रिप्लेस दिस गो. ओके, हा गो जर तुम्ही रिप्लेस केला तर तुम्ही लेट्स प्ले म्हणू शकता, लेट्स सिंग म्हणू शकता, लेट्स कम म्हणू शकता, लेट्स वॉक म्हणू शकता. अशा प्रकारे अनेक शब्दांचे प्रयोग तुम्ही वापरू शकता. आता हा झाला एक फ्रेज. सो पाठ करून टाका आजपासून. लेट्स गो, येस, लेट्स स्टार्ट. चला सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट अशाच पद्धतीने तुम्ही वापरू शकताय. सो बऱ्याच वेळेस आपण काय करतो, आता आपण दुसरी फ्रेज पाहूया की आपण म्हणतो अरे हा चला खरेदी करतोय आपण, तर हे चालेल का तुला? मम्मी विचारत असेल समजा मुलीला, हे चालेल का? तर मुलगी काय म्हणेल, दॅट विल डू. हो ते चालेल, दॅट विल डू. किंवा एखाद्या गोष्टीबाबत आपण बोलत असतो ना, सो बोलत असताना सुद्धा आपण विचारतो, हा मग असं केलं तर चालेल का तुला? तर आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार, दॅट विल डू. ओके, चालेल मला. सो याचा अर्थ काय होतो, चालेल मला. मी अर्थ लिहित नाही पण तुम्हाला मी तोंडी सांगते आहे. सो नेक्स्ट आहे आपली फ्रेज की बघा, खूप जण काय होतात, आता इंग्रजी आपण शिकतो आहोत, परंतु इंग्रजी शिकून शिकून हैराण झालेली एखादी व्यक्ती असेल तर ती काय होते, अगदी म्हणजे तिला हिंमतच वाटत नाही की आता अजून आपण बोलू शकू. तर त्यावेळेस आपण त्याला काय सांगायला पाहिजे, नेव्हर गिव्ह अप. काय म्हणायचं आपल्याला, धीर सोडू नकोस. नेव्हर गिव्ह अप, धीर सोडू नकोस. कुठल्याही प्रकारची सिच्युएशन जर असेल जी त्याला डिप्रेस करत असेल तर आपल्याला त्याला सांगावं लागेल की नाही नाही ती सोडू नकोस, नेव्हर गिव्ह अप. सो कुठलीच गोष्ट सोडून देऊ नकोस, खचून जाऊ नकोस, नेव्हर गिव्ह अप. ओके, सो आपल्याला एखाद्या वेळेस आपण असं शॉपिंगला गेलो असू आणि समजा आपल्याला कोणी विचारलं की हा हे दाखवायचं ते दाखवायचं, तर अनेक दुकानदार आपल्याला वस्तू दाखवत राहतो परंतु आपल्याला काही पसंत पडत नाही. तर आपण त्यावेळेस काय म्हणतो, दुसरं काही नाही का, अजून काहीतरी दुसरं दाखवा. आता हे दुसरं दाखवा कसं सांगायचं इंग्लिश मध्ये, तर आपल्याला म्हणावं लागेल शो मी अदर. काय म्हणाल, शो मी अदर. दुसरं काही नाही का तुमच्याकडे, दुसरं काहीतरी दाखवा. शो मी अदर म्हणजे दुसरं काहीतरी दाखवा. सो अशा पद्धतीनं अशा वेगवेगळ्या फ्रेजेस आहेत. सो शो मी अदर मीच्या ऐवजी समजा आपल्याला म्हणायचं असेल आपल्या सोबत कोणी व्यक्ती आहे, त्याला त्याला काही आवडत नाही आणि आपल्याला म्हणायचं की त्याच्यासाठी दुसरं काहीतरी दाखवा, तर आपण काय म्हणू दुकानदाराला, शो हिम अदर. जर तिला दुसरं दाखवा असं म्हणायचं असेल तर काय म्हणाल, शो हर अदर. शो हर अदर, तिला दुसरं काहीतरी दाखवा. म्हणजे हे असे जे छोटे छोटे बदल आहेत, जसे आपण लेट्स मध्ये बदल पाहिले, तसेच इथं जो आपण मी आहे तो सिम्पली आपण रिप्लेस करू शकतो वेगवेगळ्या शब्दांनी आणि आपण वेगवेगळे शब्द आपण म्हणू शकतो. आता पहा, सपोज आपल्याला काय होतं, आपण खूप वेळेस आपण म्हणतो अरे चा किती वेळेस मी फोन केले तुला, फोनच उचलत नाही तो. मग आपण मैत्रिणीला काय म्हणतो, फोन उचलत जा गं. तर मग कसं म्हणतो हेच इंग्रजीमध्ये, फोन उचलत जा. सो आपण काय म्हणणार, आन्सर द फोन किंवा आन्सर द कॉल. ओके, आन्सर द फोन म्हणजे फोन उचल. सो आपण तिला सांगतो अगं फोन उचलत जा, नंतर भेटल्यावर आपण तिला सांगतो आन्सर द फोन, आन्सर द कॉल. फोन उचलत जा, तू फोन उचलतच नाही, किती बेल गेल्या तरी फोन उचलत नाही. सो
समजा आपण म्हणतो की हा किती वेळेस सांगितलं तर समोरची म्हणे होतं ग कधी कधी, पण आपण तिला काय म्हणणार, ओ नॉट फेअर, नॉट फेअर. म्हणजे किती वेळेस बेल गेली तरी तो उचलत नाही, दिस इज नॉट फेअर. आता तुम्ही हे शॉर्ट मध्ये पण वापरू शकता, तर किती रिंग गेल्या पण नाहीच फोन उचलत, ती म्हणेल होतं ग असं, पण आपण म्हणतो नॉट फेअर, पण हे काही फेअर नाही म्हणजे हे चांगलं नाही, तू असं पुन्हा पुन्हा वागणं हे चांगलं नाही. तुम्ही याला फुल सेंटेन्स मध्ये पण म्हणू शकता बघा, दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट फेअर. हे तुम्ही वाक्य खूपदा ऐकलं असेल की दिस इज नॉट फेअर. एखादी गोष्ट चुकीची झाली की आपण म्हणतो ओ दिस इज नॉट फेअर. समोरच्याने एखादी गोष्ट चुकीची केली की आपण काय म्हणतो, ओ दिस इज नॉट फेअर. सो तुम्ही दिस इज नॉट फेअर पूर्ण वाक्यात म्हणू शकता. जेव्हा ते पूर्ण वाक्यात नसतं तेव्हा आपण असं शॉर्ट मध्ये वापरतो, तर याला आपण फ्रेज म्हणतो, नॉट फेअर. ओके, सो कुठलीही समोरच्या व्यक्तीची गोष्ट चुकलेली असेल तर आपण त्याला सांगायचं ओ नॉट फेअर, ही बरोबर नाही. नेक्स्ट आपण फ्रेज पाहूया. सपोज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. ओके, आपल्या घरी कोणी पाहुणे आलेले आहेत, आपण त्यांना काय सांगतो, पहिले आपण त्यांना सांगतो बसा. सो बसा आपण कसं म्हणतो, बसा. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, हॅव अ सीट, हॅव अ सीट म्हणू शकतो, टेक अ सीट म्हणू शकतो. ओके, हॅव अ सीट, बसा, बसा. आता हॅव अ सीटलाच आपण टेक अ सीट, इथं टेक शब्द पण वापरू शकतो, टेक अ सीट, बसा. पण आपल्याला अजून सांगायचं आहे की आता नवीन पाहुणे आल्यावर ते पटकन असं त्यांना आरामदायक नाही वाटतं की बसू का नको, कसं बसू, तर आपण त्यांना काय म्हणतो, आरामात बसा. सो हे इंग्रजीमध्ये कसं सांगाल की आरामात बसा. सो आपल्याला म्हणावं लागेल मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. काय म्हणायचंय, मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल, म्हणजे तुम्ही आरामात बसा. तुम्ही कसं बसायचंय, आरामात बसायचंय. बसण्यासाठी आपण वापरलं हॅव अ सीट. पण जर आपल्याला म्हणायचंय की तुम्ही आरामात बसा, तर आपण म्हणणार मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल, मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. बघा, ह्या सगळ्या ज्या फ्रेजेस आहेत त्या अशाच पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहत राहा आणि पुन्हा पुन्हा हे ऐकत राहा. काम करताना ऐका. तुम्ही अगदी बॅकग्राऊंड म्युझिक जसं लावून ठेवता तसंही लावून ठेवलं तरी सुद्धा ह्या अशा फ्रेजेस ज्या आहेत त्या तुमच्या पक्क्या व्हायला सुरुवात होईल, ऐकून 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 ऐकून. आणि मी सोबतच एक्सप्लेनेशन पण देते, त्यामुळे तुमच्या त्या फ्रेजेस पण पक्क्या होतील आणि ती सिच्युएशन पण तुमच्या लक्षात येईल की जिथे तुम्ही या गोष्टी बोलू शकणार आहात. ओके, सो सपोज आपण असं विचारलं की तू खरेदीला नेहमीच जातेस का, ठीक आहे. सो आपली मैत्रीण आहे, आपण आलो, आपण खरेदीहून आलेलो आहोत. मैत्रीण विचारते अगं नेहमी जाते खरेदीला, तर मग आपण तिला तेव्हा काय म्हणणार, आपण तिला म्हणतो समटाइम्स. अगं कधी कधी जाते ग, नेहमी नाही जात खरेदीला, समटाइम्स. ओके, समटाइम्स. त्याच्या पुढेही तुम्ही म्हणू शकता नॉट ऑफन, नॉट ऑफन. मी नेहमीच नाही जात, त्याला ऑफन वाचायचं, ऑफ्टन नाही म्हणायचं, टी सायलेंट, ऑफन. सो समटाइम्स, नॉट ऑफन. तू नेहमीच बाहेर जातेस का ग, समटाइम्स, नॉट ऑफन. कधी कधी जाते, नेहमीच नाही. सो अशा अर्थाने आपण या फ्रेजेस ज्या आहेत त्या आपण वापरू शकतो. आता बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काय म्हणतो की कशी आहेस तू. आता कशी आहेस म्हणायचं असेल तर ही पण एक फ्रेजच आहे जी तुम्हाला माहिती आहे. आपण म्हणतो हाऊ आर यू, कशी आहेस, हाऊ आर यू. सो ही फ्रेज आहे जी तुम्हाला माहिती आहे, हाऊ आर यू. सोपी आहे ना. पण काय होतं माहितीये का, आपण हाऊ आर यू म्हटल्यावर समोरची व्यक्ती म्हणते ओ फाईन. पण आपल्याला काय कळतं की समोरची व्यक्ती जी आहे ती फाईन तर म्हणते आहे, परंतु ती फाईन नाहीये. ती फाईन नाहीये हे आपल्याला तिच्याकडे पाहिल्यावर समजतं. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आपण या पद्धतीने म्हणतो आईज नेव्हर लाय. सो आपण काय म्हणतो, आईज नेव्हर लाय, म्हणजे डोळे कधीच खोटं बोलत नाही. सो आपण काय सांगतो, आईज नेव्हर लाईज, म्हणजे डोळे कधीही खोटं बोलत नाही. याचा अर्थ काय की मी विचारलं तू कशी आहेस, तू सांगतेस छान आहेस, परंतु तुझे डोळे काही वेगळंच सांगतायत. सो आईज नेव्हर लाय. सो हे वाक्य जे आहे ते अशा पद्धतीनं पाठ करून ठेवा. सो बऱ्याच वेळेस काय होतं, काही व्यक्तींना उशिरा यायची सवय असते. सो अशा वेळेस आपण काय म्हणतो, ओ तुला उशीर झाला. सो तुला उशीर झाला, कसं म्हणाल, तुला उशीर झाला. सो साधं वाक्य आहे, पाठच असतं आणि बऱ्याच जणांना येतं पण. सो काय म्हणाल, यू आर लेट. अरे तुला तर उशीर झालाय, यू आर लेट. बस जात असेल, वेळ होऊन गेलेला असेल, ट्रेन जात असेल, ती पकडायची असेल, आपण म्हणतो ओ यू आर लेट, तुला किती उशीर झालाय, तू आता पोहोचू नाही शकत, यू आर लेट. सो इतके साधे आणि सोपे सोपे अशा प्रकारचे हे वाक्य असतात बघा, की ज्याच्या मदतीने आपण इंग्रजीमध्ये खूप सहज बोलवू शकतो, है ना. सो आपण एखाद्या वेळेस आपल्या बहिणीला भावाला म्हणतो की चल मूवी पाहायला जाऊया, चल मूवी पाहायला जाऊया. तर मग आपण विचारतो कोणता मूवी पाहायला जाऊया. तर समोरची व्यक्ती काहीतरी एखाद्या मूवीचं नाव सांगेल. सो आपण म्हणतो नाही 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 नाही, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चल जाऊ दे, तुझी मर्जी, तू म्हणशील तसं. सो तुझी मर्जी,
असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण म्हणतो ऍज यू विश, जशी तुझी मर्जी, जशी तुझी मर्जी. म्हणजे जसं तुला वाटेल तसं आपण करूया. आपण लहान मुलांना पण खेळवत असू, लहान मुलं म्हणत नाही आईस्क्रीमच पाहिजे, आईस्क्रीमच पाहिजे. आपली इच्छा असते नाही त्याला सर्दी आहे आईस्क्रीम नाही द्यायची, पण तो हट्टच करून बसतो. मग आपण काय म्हणतो ऍज यू विश, ठीक आहे तुझी मर्जी, तुला वाटते ना तर त्याप्रमाणे आपण करूया ऍज यू विश. ओके, सो जशी तुझी इच्छा आहे यासाठी आपण वापरतो ऍज यू विश, है ना. त्याचबरोबर बघा बऱ्याच वेळेस आपण ना हे खूप खूप कॉमनली एक फ्रेज वापरतो आपण, खा बरं माझी शपथ. बो, आता नाही ना बोलणार खोटं, ठीक आहे खा बरं माझी शपथ. आता हे इंग्लिश मध्ये म्हणायचंय मला, खा बरं माझी शपथ. कसं म्हणाल, येईल का, यायलाच हवंय, ही तर फ्रेश पार्ट असायलाच हवी, हो की नाही. मग कसं म्हणणार आहात खा बरं माझी शपथ, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये म्हणायला लागेल स्वेअर टू मी, स्वेअर टू मी, खा माझी शपथ, स्वेअर टू मी. आणि त्याची शपथ खा म्हणायचं असेल तर काय म्हणावं लागेल, स्वेअर टू हिम. तिची शपथ खा म्हणावं लागेल तर काय म्हणाल, स्वेअर टू हर, तिची शपथ खा. ओके, सो देवाची शपथ खा म्हणायचं असेल तर काय म्हणाल, स्वेअर टू गॉड, देवाची शपथ खा, स्वेअर टू गॉड. सो ह्या फ्रेजेस ज्या आहेत तुम्ही जर वारंवार एक लक्षात ठेवून तुम्ही जर ती वापरात आणत गेलात तर तुम्हाला ह्या सहज फ्रेजेस जमतात आणि याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी खूप लवकर लवकर बोलू शकता, है ना. सो आमची शाळा जी आहे आमच्या शाळेमध्ये 3-3, 4-4 मजले. मग आता बऱ्याच वेळेस आम्हाला असं होतं की विद्यार्थ्याला वर काही लागलं असेल किंवा त्याला काही चक्कर येत असेल आणि आम्ही खाली फर्स्ट फ्लोअरवर असू तर किंवा ग्राउंड फ्लोअरवर असू तर आम्हाला त्याला काय सांगावं लागतं दुसऱ्या विद्यार्थ्याला, की त्या विद्यार्थ्याला ज्याला चक्कर आली त्याला खाली घेऊन ये. आता खाली घेऊन ये, वरच्या मजल्यांवरून खाली घेऊन ये. तर हे कसं सांगाल इंग्लिशमध्ये, की त्याला खाली घेऊन ये. आपल्याकडे सेकंड फ्लोअरवर कुणी राहते त्याला किंवा तिला खाली घेऊन ये. तर मग तुम्ही कसं सांगाल, तर बघा त्याला इंग्लिशमध्ये म्हणावं लागतं टेक हिम डाऊन. त्याला असेल तर टेक हिम डाऊन. तिला खाली घेऊन ये म्हणायचं असेल तर सिम्पली हिमच्या ऐवजी घ्या हर, टेक हर डाऊन. तिला खाली घेऊन ये, टेक हर डाऊन. तिला खाली घेऊन ये, टेक हर डाऊन. सो या पद्धतीनं आपल्याला हिम, हर किंवा इथे तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकता. टेक पार्थ डाऊन, पार्थला खाली घेऊन या, टेक पार्थ डाऊन, पार्थला खाली घेऊन या. सपोज गौरी नावाची मुलगी आहे, टेक गौरी डाऊन, चला पटकन गौरीला खाली घेऊन या. सो या पद्धतीनं आपल्याला खाली घेऊन या या पद्धतीचं वाक्य आपल्याला वापरायचं काम पडतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं ना, काही जण खूप कंटिन्यू काम करत असतात, खूप कंटिन्यू काम करत असतात. विद्यार्थी आपल्या समोर बसलेले असतात, कंटिन्यू काम चालू असेल, आपण त्यांना काहीतरी दिलेलं असेल लिहायला किंवा 10वीचा अभ्यास असेल, कंटिन्यू अभ्यास करतायत. मग आपण काय म्हणतो, नाही नाही कंटिन्यू करायचं नाही. तर त्यासाठी आपण काय म्हणतो, थोडा थोडा ब्रेक घ्यायचा. म्हणजे थोडा आराम करायचा, पुन्हा थोडा अभ्यास करायचा, पुन्हा थोडा आराम करायचा, पुन्हा. तर थोडा आराम कर, कसं म्हणाल इंग्रजीमध्ये, थोडा आराम कर. तर आपल्याला म्हणावं लागेल टेक अ ब्रेक. काय म्हणाल, टेक अ ब्रेक. एक ब्रेक घ्या. ब्रेक म्हणजे थोडा आराम करा, थोडं थांबा, थोडं थांबा. आता थोडं थांबासाठी वेगळ्या पद्धतीने आपण थोडं थांबा म्हणतो, है ना. टेक अ ब्रेक आपण आराम करण्याच्या बाबतीमध्ये शब्द वापरतो. परंतु सपोज आपल्याला कुणाच्या तरी सोबत जायचं आहे, आपल्यासाठी कोणीतरी वाट बघत आहे आणि तो म्हणतोय कोण येतोय, चल ये लवकर, आलास का, आलास का, मी निघालोय आता, आलास का. आपण तेव्हा जे म्हणतो ना थोडं थांब, तर तेव्हा आपल्याला म्हणावं लागतं वेट अ मिनिट, वेट अ मिनिट. ओके, म्हणजे वेट अ मिनिट म्हणजे एकच मिनिट थांब अशाच शब्दशः अर्थाने नाही, तर थोडं थांब अशा अर्थाने आपण ही फ्रेज वापरतो. वेट अ मिनिट, थोडं थांब. कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला एखादा विद्यार्थी जरी आपल्याला काही बोलत असेल आणि आपण काही करण्यात मग्न असू तर आपण त्याला म्हणतो वेट अ मिनिट. आपली आई जर आपल्याला सांगत असेल एखादं काम आणि आपल्याला ते करायचंय पण आपण दुसऱ्या कामात मग्न आहोत, बिझी आहोत, तर आपण आईला म्हणतो वेट अ मिनिट मॉम, थोडंसं थांब ना मम्मी, आलेच, थोडं थांब, वेट अ मिनिट, थोडं थांब. सो वेट अ मिनिट. बघा ह्या फ्रेजेस अशा आहेत ना की ह्या तुम्हाला कुठेही वापरता येतात. तुम्ही घरी वापरू शकता, तुम्ही बाहेर, स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये, कुठल्याही सराउंडिंग मध्ये ह्या सगळ्या फ्रेजेसचा वापर तुम्हाला छान करता येते. त्यासाठी काय करावं लागतं, फक्त ह्या ज्या सगळ्या फ्रेजेस आहेत त्याच्या सिच्युएशन सांगितल्या तशा लक्षात ठेवा आणि फ्रेजेस पाठ करा. त्या त्या सिच्युएशनला त्या म्हणायला विसरू नका. स्टार्ट करा, आत्ता स्टार्ट करायचं आहे त्या फ्रेजेस म्हणायला. ओके, सो जस्ट अ मिनिट, वेट अ मिनिट. सबस्क्राईब माय चॅनल. फ्रेजच आहे ना, येस फ्रेज आहे, पण तुम्ही पण सबस्क्राईब करणार आहात कारण अशाच पद्धतीनं इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी असेल, ग्रामर शिकायचं असेल, रीडिंग शिकायचं असेल, कुठलाही भाग शिकायचा असेल तरी पण तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. सो सबस्क्राईब चॅनल ही पण एक फ्रेज आहे. तुम्हाला जर पुन्हा व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, हिट द बेल आयकॉन बटन. सो ही पण एक फ्रेजच आहे, हिट द बेल आयकॉन. सो बेल आयकॉनचं बटन
जरूर दाबा. लाईक द व्हिडिओ ही पण एक फ्रेज आहे. सो नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हाईप इट ऑल्सो हे सुद्धा एक फ्रेजच आहे. सो हाईप करायला विसरू नका. आणि हो, या सगळ्यामध्ये सिर्फ फ्रेजच आहेत बरं का. सो फ्रेज म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हटलं की त्याच्यामध्ये कर्ता, क्रियापद वगैरे सगळ्या गोष्टी येतात. सो जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण वापरतो जिथं सब्जेक्टचा उल्लेख नसतो, विशेष करून एक साधी सोपी अशी ही व्याख्या सांगतेय मी तुम्हाला, तर तिथे आपण त्याला फ्रेजेस म्हणू. आता आणखी काही फ्रेजेस आपण पाहूया. बघा काय झालं, एक माझी मैत्रीण तिने सांगितलं की मी आज तुझ्याकडे येते 4 वाजता. परंतु मी वेट केला 4 वाजले, 5 वाजले आलीच नाही आणि मग मला 5च्या नंतर कॉल आला की सॉरी मी येऊ शकत नाही. तर मग मी तिला काय म्हणाले, ओके नो प्रॉब्लेम. पण तिला इंग्रजी फारसं समजत नव्हतं. पण तुम्हाला समजते ना? ठीक आहे. तुम्हाला पण असं म्हणायचं काम पडेल. मग काय म्हणाल तुम्ही? काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही काय म्हणाल? नो प्रॉब्लेम. काय म्हणाल मैत्रिणीला? नो प्रॉब्लेम. कोणीही तुम्हाला वेट करायला लावलं असेल किंवा काही कारण दिलेलं असेल की मी हे करू शकत नाही, तर आपण सहज काय म्हणतो? नो प्रॉब्लेम. काही हरकत नाही. आय विल मॅनेज. आय विल डू. मी ते करेन. मी ते मॅनेज करेन. सो आय विल डू इट. आय विल मॅनेज इट. नो प्रॉब्लेम. काही वेळेस आपण असं पण म्हणतो नो प्रॉब्लेम ऍट ऑल. काहीच प्रॉब्लेम नाही. मुळीच काहीच कारण नाही किंवा मुळीच हरकत नाही. बिलकुल हरकत नाही. असं जेव्हा म्हणायचं असतं, बिलकुल हरकत नाही, तर त्यावेळेस आपण म्हणतो नो प्रॉब्लेम ऍट ऑल. मुळीच हरकत नाही. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. हे पण वाक्य तुम्ही ऐकलेलं असणार आहे. ओके. सो बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला कुठल्या आजारी व्यक्तीला भेटायला जायचं काम पडतं. एखादा ऍक्सिडेंट झालाय किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे. आपण हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांना सांगायचं असतं की काळजी घ्या. आता अशा वेळेस आपण काय म्हणतो? टेक केअर. टेक केअर. ओके. शॉर्ट मध्ये आहे टेक केअर. कुणाची काळजी घ्या सांगायचं आहे, तर पेशंट जर व्यक्ती मेल असेल, पुरुष असेल, तर तुम्ही काय सांगाल? टेक केअर ऑफ हिम. ओके. टेक केअर ऑफ हिम. ती असेल तर टेक केअर ऑफ हर. आणि जण असतील तर टेक केअर ऑफ देम. त्यांची काळजी घ्या. ओके. आता आणखी एक फ्रेज अशाच पद्धतीची आहे पहा. काळजी घ्या. ही पण काळजी घ्याच आहे, पण कशा केव्हा येते बघा. बी केअरफुल. सपोज तुमच्या आजूबाजूच्या एरियात चोऱ्या वगैरे येत आहेत, चोऱ्या करतायत, तर आपण काय म्हणतो? बी केअरफुल एट नाईट. काळजी घे बरं का रात्री. सो काळजी घे हा जो टेक केअर आहे, त्या आजारी व्यक्तींच्या संदर्भात आपण वापरतो काळजी घे. इथे पण काळजी घे असाच अर्थ आहे. पण बी केअरफुल केव्हा म्हणतो आपण? जेव्हा एखादी कठीण परिस्थिती असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल, काहीतरी अडचण समोर येईल, तर अशा वेळेस आपण म्हणतो बी केअरफुल. काहीतरी पुढे होऊ शकते, दुर्घटना होऊ शकते, काहीतरी वाईट होऊ शकतं. तेव्हा 10वी 12वी विद्यार्थी आहे, तर सपोज त्यांनी अभ्यास नाही केला, तर आपण काय म्हणतो? बी केअरफुल, अदरवाईज यू विल फेल. काळजी घे बरं का, नाहीतर नापास होशील. बी केअरफुल. सो इथे काळजी घे हा वेगळ्या अर्थाने शब्द असतो. सो तुम्ही जाल आणि पेशंट आजारी पडलेला आहे आणि तिथे जाऊन म्हणाल बी केअरफुल, सो तिथे खूप चुकीचा अर्थ काढला जाईल. ओके. सो दोन्ही हे शब्द जे प्रयोग आहेत हे काळजीपूर्वक वापरायचे आहेत. काय होतं ना, बऱ्याच वेळेस शाळा सुटल्याबरोबर मुलं घरी येतात आणि ती खूप भुकेली असतात. सो आल्याबरोबर ती काय म्हणतात? ओ मम्मी आय एम हंग्री. आय एम हंग्री. आय एम सो हंग्री. मला खूप भूक लागलेली आहे. मला भूक लागली आहे. काय म्हणाल? आय एम हंग्री. आय एम हंग्री. आता असंच उन्हाळा आहे सध्या, है ना? इट्स हॉट टुडे. इट्स टू हॉट. किती गरमी आहे. सो मग अशा वेळेस आपण असंही म्हणतो ना, की मला खूप तहान लागली आहे. सो हंग्रीच्या ऐवजी तुम्ही काय म्हणायचे? थर्स्टी. आय एम थर्स्टी. आय एम बघा त्याला आय एम असं न म्हणता मला एकत्रित म्हणायचं एम. एम. एम म्हणजे आय आणि एमचा एम उच्चार आला पाहिजे. एम नाही. एम. 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 आय एम हंग्री. आय एम हंग्री. आय एम हंग्री. आय एम थर्स्टी. ओके. मी तहानलेला आहे. मी भुकेलेला आहे. म्हणजेच मला खूप भूक लागलेली आहे. मग मम्मी त्याला काय उत्तर देते? ये लवकर. कम क्विकली. ओके. कम क्विकली. ये इकडे पटकन. कम क्विकली. पटकन ये. कुणालाही आपल्याला सांगायचं असेल लवकर ये, तर आपण त्याला म्हणणार कम क्विकली. लवकर जा सांगायचं असेल तर कमच्या ऐवजी सिम्पली चेंज करा. गो क्विकली. सॉरी. गो क्विकली म्हणजे लवकर जा. ठीक आहे. त्या क्विकलीच्या ऐवजी आपण इथे स्लोली घेऊ शकतो. पुन्हा वेगळा मिनिंग आपल्याला प्राप्त होतो आणि वेगळ्या अर्थाने तुम्ही फ्रेज वापरू शकता. तुम्ही काय म्हणाल? कम स्लोली. गो स्लोली. हळू जा. है ना? बऱ्याच वेळेस आई वडील जे आहेत ते मुलं बाहेर पडताना सांगतात गो स्लोली. हळू जा. गाडीवर जरी जात असतील तरी आपण मुलांना सांगतो गो स्लोली. हळू जा. बघा किती छोटे छोटे फ्रेजेस आहेत. याच्यातून तुम्हाला इंग्रजी बोलणं खूप पक्क होतं तुमचं. पण तुम्हाला फक्त सिच्युएशन आणि त्या सिच्युएशनला हे शब्द बोलाच. अगदी बोला. प्रयत्न करा. घरामध्ये सुद्धा सगळ्या वापरता येण्यासारख्या फ्रेजेस आहेत.
ओके. सपोज आता मग तो जवळ आलेला आहे, आल्याच्या नंतर तो खायला मागतो आणि तो आपण पाहतो की त्याचा चेहरा कसा तरी झालेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की अरे याला काहीतरी झालंय. तर आपण त्याला काय विचारतो, काय झालं? सो आपण काय म्हणतो, व्हॉट हॅपन? काय झालंय? काय म्हणाल? व्हॉट हॅपन? हा प्रश्न आहे. काय झालं? व्हॉट हॅपन? ओके. सो आपण म्हणतो व्हॉट हॅपन? टेल मी. मला सांग काय झालं? व्हॉट हॅपन? सो व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं? सो सपोज तुमचा जो कोणी मुलगा मुलगी आलेला असेल तर तो बरंच काही शाळेतल्या मित्रांसोबत झालेल्या गप्पा 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 मारतोय, सगळं काही सांगतो सांगतो सांगतो, पण त्याचं सांगणं बंदच होत नाही. मग त्यावेळेस तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणाल? बस झालं आता, पुरे. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणाल? पुरे. सो दॅट्स इनफ. काय म्हणाल? दॅट्स इनफ. दॅट्स इनफ. पुरे झालं. बस कर आता. दॅट्स इनफ. इट नाव. टेक फूड. जेव आता. खा आता. किंवा तुम्ही जर त्याला काही ड्रिंक करायला दिलेलं असेल तर तुम्ही म्हणाल की ड्रिंक मिल्क नाव किंवा फिनिश इट नाव. टेक फूड नाव. खा आता. अन्न खा आता. बस झालं आता. ओके. सो जर तो ऐकत नसेल तर आपण त्याला हे पण म्हणतो बघा, लिसन टू मी. माझं ऐक रे. बस कर तुझं. दॅट्स इनफ. लिसन टू मी. माझं ऐक. है ना? बस झालं कारण लिसन टू मी. आता माझं ऐक. पहा अशा प्रकारचे हा अनेक अशा फ्रेजेस आहेत ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो, है ना? सो बऱ्याच वेळेस आपली मुलं बाहेर असतात तर आपल्याला प्रश्न पडतो, आपण त्यांना विचारतो वेअर आर यू? कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? वेअर आर यू? सो हा पण प्रश्न आहे, परंतु आपल्याला हा खूप खूप वेळेस वापरायचं काम पडतं बघा. वेअर आर यू? साधे साधे सोपे सोपे ह्या गोष्टी असतात. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण हे इंग्रजीमध्ये बोलत आहोत, पण बोला, प्रयत्न करा. वेअर आर यू? तू कुठे आहेस? आता कुठे आहेस काय नाही तर आपण विचारतो, कधी कधी आपण त्याला म्हणतो कॉल मी. अरे ऐकू ये ना बरोबर, कॉल मी. मला तुझं ऐकायला येत नाहीये, मग कॉल मी. मला फोन कर. तू मला फोन कर. कॉल मी. त्याला फोन कर. कॉल हिम. तुझ्या वडिलांना फोन कर. कॉल युअर डॅड. तुझ्या पप्पांना फोन कर. कॉल युअर पप्पा. तुझ्या बहिणीला फोन कर. कॉल युअर सिस्टर. कॉल युअर सिसो. आजच्या भाषेत सिस्टरचा सिसो झाला. सो कॉल युअर सिसो. लाईक वाईज चेंजेस खूप सारे होतात. शक्य त्या शब्दांमध्ये चेंजेस पण शिका आणि या पद्धतीने फ्रेजेस म्हणायला शिका. आणि जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका, सबस्क्राईब तर चॅनल करून घ्यावंच लागेल. कारण पहा तुम्ही जर आमच्या सोबत राहिलात तर या उन्हाळ्यामध्ये तुमचं इंग्रजी जे आहे ते 0 पासून तुम्हाला हिरो पर्यंत नक्कीच घेऊन जाईल. सो स्टे विथ अस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.